आज 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली। आता उद्याही पैसे जमा होतील। जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात। आलेले पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांनी गर्दी केली आहे। गर्दीची दृश्य आपण पाहतोय। तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहीण योजनेचा एप्रिल हप्ता कधी जमा होणार, तर अशा भरपूरशा माहिती हे ज्या बहिणींना पडत आहे की एप्रिलचा हप्ता कधी जमा होणार, तर त्या संदर्भात भरपूरशी अपडेट हे कुठली आली नाही। परंतु बहिणींना हे एप्रिल हप्त्याचे पैसे कधी जमा होणार, तर आज संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो। तर बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी लाडक्या बहिणींना एप्रिल हप्ता येणार, तर 30 एप्रिलला हे पैसे येणार अशा प्रकारे भरपूरशा बातम्या तुम्ही बघितल्या असेल। परंतु खरोखर हे 30 एप्रिलला पैसे येणार का लाडक्या बहिणींचा एप्रिलचा हप्ता जो 10वा हप्ता असणार आहे तो खरोखर 30 एप्रिल अक्षय तृतीयेच्या दिवशी येणार का, तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। परंतु तुम्ही जर का चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, म्हणजेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अशीच पोहोचत राहील मित्रांनो। तर व्हिडिओला नक्की एंडपर्यंत तुमच्यासाठी बघणे गरजेचे असणार आहे। तर बघा बहिणींनो, अक्षय तृतीयेच्या दिवशी पैसे येणार अशा प्रकारे तुम्ही माहिती बघितली असेल। तर बहिणींना आतुरता पडलेली होती की कोणत्या दिवशी लाडक्या बहिणींना हे एप्रिल हप्ता मिळणार आहे, तर कोणत्या दिवशी तुम्हाला हप्ता मिळणार त्याच्या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे। व्हिडिओला एंडपर्यंत बघा। चॅनलला सबस्क्राइब नसेल केले तर सबस्क्राइब करून ठेवा मित्रांनो। बघा इथे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे बघा, इथे लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयेच्या दिवशी येणार अशा प्रकारे तुम्हाला सांगितलं होतं। तर 30 एप्रिल या दिवशी तुम्हाला हप्ता जमा होणार अशा प्रकारे इथे न्यूज तर्फे तुम्हाला सांगितलं गेलं होतं। महिन्यात हप्त्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढेल, ही आता बघू शकता वाढणार की घटणार याचाही देखील प्रश्न इथे सरकारला पडलं होतं। याकडे आता लक्ष लागले आहे। मागील हप्त्याच्या लाभार्थ्यांची संख्या वाढली होती। आता बघा सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे काढलेली होती। तर 24 जुलै हे 2024 पासून इथे लाडकी बहीण योजना सुरुवात झालेली होती। परंतु बघा अपयशानंतर महायुती सरकार हे पुन्हा निवडून आली तर लाडकी बहीण योजना ही सुरू झाली। परंतु त्यानंतर बघा जे बहिणींना 21 ते 65 वर्ष दिले होते, तर भरपूरशा बहिणींचे अर्ज चेक इथे प्रक्रिया सुरूच आहे आणि भरपूरशा बहिणी इथे रद्द देखील डे बाय डे होत आहे आणि भरपूरशा बहिणींचे अर्ज देखील इथे अपात्र होत आहे मित्रांनो। तर बघा याबाबत महिलांना व बालविकास मंत्री तर आदिती तटकरे यांनी देखील माहिती दिली होती। तर बघू शकता इथे संपूर्ण माहिती त्यांनी सांगितलेली होती लाईव्ह। तर 1.20 लाख महिलांनी वयोमर्यादा ओलांडल्याची इथे दिसून आलेलं होतं। तर तितके अर्ज देखील इथे बाद झालेले होते। वयोमर्यादा ओलांडल्यानंतर त्यांचे अर्ज हे बाद झाले होते। तर किचकट हे प्रक्रिया झालेली होती, कारण की बघा जे खरोखर अप्रूव्ह फॉर्म होते तर त्यामध्ये हे किचकट फॉर्म इथे गेलेले होते। त्या कारणास्तव भरपूरसे हे इथं महिलांना त्रास गेलेला होता पैसे जमा करण्यात। परंतु बघा महायुती सरकारने आता एप्रिलचा हप्ता हे मार्च एप्रिल तर मे महिन्यात तुम्हाला हे पैसे देणार। तर बघू शकता जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे, तर एप्रिल आणि मे महिन्याचे हप्ते तुम्हाला मे महिन्यात मिळणार अशा प्रकारे देखील भरपूरशी इथे सरकारच्या माध्यमातून इथे आश्वासन आलेली आहे। परंतु खरोखर तुम्हाला मे महिन्यामध्ये हे एप्रिलचा हप्ता आणि मेचा महिना तुम्हाला मिळणार का, त्या संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तुम्ही जर लाडकी बहिणी असाल तर व्हिडिओला एंडपर्यंत बघा, कारण की अतिशय महत्त्वपूर्ण आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। कारण की तुम्हाला जर जानेवारीपासून हप्ता जर मिळाला नसेल त्या संदर्भात देखील आज तुम्हाला माहिती सांगणार आहे। अन्यथा तुम्हाला जर समोरचे हप्ते मिळण्यासाठी कोणती प्रोसेस करावं लागणार आहे ते देखील तुम्हाला सांगितलं जाणार आहे। कारण की बघा भरपूरसे अर्ज हे चेक झालेले होते आणि भरपूरशा महिलांना हे अपात्र करण्यात आलेलं होतं। तर भरपूरशा महिलांच्या नावे इन्कम टॅक्समधून माहिती देखील इथे गोळा करण्यात आलेली होती आणि भरपूरशा महिलांच्या नावी ही 4 व्हीलर गाडी देखील इथे दिसून आलेली आहे। तर खरोखर त्या महिलांना अपात्र करण्यात येणार का, तर तुम्ही तुमचा फॉर्म स्वतः घर बसल्या चेक करू शकता। कसं चेक करायचं, तुम्हाला समोरचा हप्ता मिळणार की नाही मिळणार आणि एप्रिल हप्ता तुम्हाला मिळणार की नाही मिळणार किंवा मेचा हप्ता तुम्हाला मिळणार किंवा नाही मिळणार, एप्रिल मे हे दोन्ही हप्ते तुम्हाला एकसोबत जमा होणार का, त्या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला सविस्तरपणे सांगितलं जाणार आहे। व्हिडिओला एंडपर्यंत बघा, कारण की बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी हे 10वा हप्ता लाडकी बहीण योजनेचा तो येणार अशा प्रकारे भरपूरशी बातमी हे तुम्हाला सांगितली गेली होती आणि भरपूरशा महिलांना देखील असे वाटले होते की अक्षय तृतीयेच्या दिवशी हे लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता येणार। परंतु बघा जेव्हा लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत असतो तर 4 ते 5 दिवसापासून हे लाडकी बहीण योजनेचा वाटप सुरू होत असतो। जसे की 30 एप्रिलला हा हप्ता येणार होता, तर बहुतेक 25 एप्रिल पासूनच हा वाटप सुरू झाला असतो। परंतु अशा प्रकारे काही इथे दिसून आलेले नाही। तर खरोखर ह्या
उद्या जसं की अक्षय तृतीयेच्या दिवशी हा हप्ता जमा होणार का, तर अशा पद्धतीची कुठलीही बातमी अजून सांगितली नाही. बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील अशा प्रकारे सांगितलं होतं की समोर जसं की मे आणि एप्रिल, तर एप्रिल मेचा महिना तुम्हाला एक सोबत मिळणार, जसे की 1500 दुने 3000 रुपये तुम्हाला एक सोबत मिळणार. परंतु त्यासाठी भरपूरशा महिला ह्या पात्र असतील का हे देखील चेक करणे गरजेचे असणार आहे, कारण की भरपूरशा महिला पात्र असूनही अपात्र ठरलेल्या आहे. तर ते कोणतं कारण असणार आहे की पात्र असूनही महिला अपात्र ठरल्या, तर त्याची चेकिंग तुम्ही स्वतः घर बसल्या करू शकता. कारण की बघा राशन कार्डवर देखील महिलांना इथं अपात्र करण्यात आलं. त्यानंतर बघा 4 व्हीलर गाडी त्यावर सुद्धा महिलांना अपात्र करण्यात आलं. आणि भरपूरशा महिलांनी हे मिस्टेक केलेली होती, जसं की लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता तर त्यावेळेस अलग नाव, आधार कार्डवरती अलग नाव आणि बँक पासबुकवरती अलग नाव, तर भरपूरशा डॉक्युमेंटवरती टीसीवरती त्यांचं अलग नाव, तर स्पेलिंग मिस्टेक ज्याला आपण म्हणतो, तर असे स्पेलिंग मिस्टेकद्वारे भरपूरशा महिलांचे हे अर्ज अप्रूव्ह झाल्यानंतरही त्यांना भरपूरशे हप्ते मिळाल्यानंतरही त्यांचे हे अर्ज बाद करण्यात आले, रिजेक्ट झालेले आहे. तर असं कारण जर तुमचं असेल तर तुम्हाला याचं सोल्युशन देखील तुम्हाला व्हिडिओच्या एंडपर्यंत मी सांगणार आहोत. व्हिडिओला एंडपर्यंत बघत राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण की लाडकी बहीण संदर्भात इथं महत्त्वाची अपडेट सरकारने सांगितलेली आहे. कारण की बघा एप्रिलच्या हप्त्याची अजूनही कुठली थेट बातमी आलेली नाही. असे समजले होते की अक्षय तृतीयेच्या दिवशी 30 एप्रिलला हा हप्ता येणार, परंतु अजूनही कोणत्याच बहिणींना हा हप्ता जमा झाले नाही. आता हप्ता कदाचित लाडकी बहीण योजना बंद पडली का असा देखील प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर सगळे डाऊट्स हे तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जाणार आहे. कारण की तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आजचा व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा, कारण की लाडकी बहीणसाठी महत्त्वपूर्ण आज तुम्हाला मी 4 ते 5 नियम सांगणार आहे. तर बघा व्हिडिओला मिस न करता एंडपर्यंत बघा. तर बघा जर तुमच्या फॉर्मवर आणि तुमच्या अकाउंट नंबरवर जसे की बँक पासबुक, आधार कार्ड आणि जो कुठला तुम्ही जन्माचा दाखला किंवा टीसी जोडला असेल किंवा राशन कार्ड जोडलं असेल किंवा इतर कुठलाही डॉक्युमेंट जर का तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये जोडला असेल, तर तुम्हाला ते स्वतः घरी घेऊन बसायचं आहे आणि त्यावर चेक करायचं आहे. जसं की सपोज तुमचं कुठचंही नाव असेल, तुमचं XYZ तुमचं नाव असेल, तर ते स्पेलिंग सेम आहे का, कुठलाही एखादं लेटर जास्त किंवा कमी आहे का हे देखील तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. जर का कमी जास्त असेल तर तुम्ही आधार सेंटरवर जाऊन आधारवरचं करेक्शन हे देखील करू शकता. अन्यथा तुम्ही बँक पासबुकवर असेल तर बँकेत जाऊन देखील तुम्ही करेक्शन करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला कुठलंच करेक्शन ठेवायचं नाही, जेणेकरून समोर जेव्हा लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता हे समोर सोबत देणार, म्हणजे 3000 रुपये तुम्हाला मे महिन्यात येणार, तर सोबत तुम्हाला जेव्हा पैसे येतील तेव्हा कुठलीही दिक्कत तुम्हाला होणार नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा जसे की डीबीटी मार्फत भरपूरशा योजना देत असतो, तर डीबीटी मार्फतच तुम्हाला हे पैसे येत असतो. तर तुमची डीबीटी हे इनेबल आहे का हे देखील तुम्हाला माहिती आहे का, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचे असणार आहे. जर का माहिती नसेल तर तुम्हाला डीबीटी हे इनेबल आहे का, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही चेक करू शकता की तुमचं डीबीटी इनेबल आहे का, किंवा कोणत्या बँकेला हे तुमचं आधार कार्ड ॲक्टिव्ह आहे किंवा बँक खात्याला आधार कार्ड ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला आधारच्या माध्यमातून पैसे देत असतो प्रत्येक योजनेचं, जसे की PM किसान योजना, कुठली संजय गांधी श्रावणबाळ योजना, कुठली योजना असू द्या किंवा पेन्शन योजना, कोणती योजना असू द्या जे सरकारच्या गव्हर्नमेंट मार्फत राबवली जात असतो, तर त्या योजनेअंतर्गत डीबीटी मार्फत म्हणजेच ज्या आधार कार्डला तुमचं बँक अकाउंट लिंक असेल, बहुतेक तुमचं 2 ते 3 अकाउंट तुम्ही काढले असेल, परंतु त्या 2 ते 3 अकाउंटमधनंच एक अकाउंट तुमच्या आधार कार्डला लिंक असतो, ज्यालाच आपण NCPI डीबीटी लिंक असे देखील म्हणत असतो. जसे की तुमच्या लाडकी बहीण योजनेचा आधी डीबीटी ॲक्टिव्ह असेल, कदाचित डीबीटी जर ते डिसॅक्टिव्ह, डिसेबल किंवा काही झालं असेल तर तुम्हाला ते डीबीटी इनेबल आहे का हे तुम्हाला चेक करून घेणे आवश्यक असणार आहे. चेक कसं करायचं डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तर तशा प्रकारे तुम्ही चेक देखील करू शकता. तर चेक तुम्हाला जर करता नसेल येत तर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या नेट कॅफेमध्ये जाऊन सुद्धा चेक करू शकता. अगदी 5 मिनिटाची प्रोसेस असणार आहे. त्यानंतर बघा जसे की तुमच्या नावावर 4 व्हीलर गाडी आहे का हे देखील तुम्हाला माहिती आहे का. जर का तुमच्या नावावर 4 व्हीलर गाडी असेल आणि तुम्ही जर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये आयकर विभागामध्ये जर का तुम्ही इन्कम टॅक्स भरत असेल तर कदाचित तुमच्यासाठी लाडकी बहीण योजनेचा पैसा बंद होऊ शकतो, तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून रद्द करण्यात येऊ शकतो, हे देखील तुम्हाला दक्षता घ्यायची आहे. त्यानंतर बघा जसे की लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप सारे नियम इथे लागू करण्यात आलेले होते जेव्हा लाडकी बहीण योजना काढली होती, तर त्यावेळेस भरपूरसे नियम हे लागू करण्यात आलेले होते. त्या नियमामध्ये राशन कार्ड संदर्भात देखील खूप सारी महत्त्वाची इम्पॉर्टन्स पॉईंट इथे सांगितले गेले होते, तर भरपूरशा महिलांना माहिती नव्हतं. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो, तर व्हिडिओ लाईनपर्यंत बघा. जर का तुम्ही लाडकी बहीण असेल तर मोस्ट इम्पॉर्टंट आजचा टॉपिक तुमच्यासाठी असणार आहे. कारण की बघा एप्रिल हप्ता जर तुम्हाला पाहिजे नसेल तर व्हिडिओला तुम्हाला एंडपर्यंत बघायचा आहे. तर बघा लाडक्या बहिणींना एप्रिल हप्ता कसा मिळणार, तर त्या संदर्भात अजून तुम्हाला एक थेट अपडेट सांगतो. तर बघा जसे की राशन कार्ड असणार आहे,
तर पिवळं, केसरी आणि पांढरं राशन कार्ड असतो. आता ह्या तिन्ही राशन कार्डचे मतलब काय असतं तर बघा, पद्धतशीर समजून घ्या सविस्तर माहिती आणि व्हिडिओला एंडपर्यंत बघा. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी आजच्यासाठी तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे मित्रांनो. तर बघा, लाडकी बहीण योजनेचं जसे की केसरी राशन कार्ड असेल आणि पिवळं राशन कार्ड असेल आणि पांढरं राशन कार्ड असेल, तर त्यापैकी केसरी राशन कार्ड कोणाला दिले जात असतो, ज्यांचे BPL म्हणजे 15,000 रुपये उत्पन्न असेल, वार्षिक उत्पन्न 15,000 रुपये असं काही असेल तर तुम्हाला, म्हणजेच तुमचं 2.5 लाखापेक्षा जास्ती उत्पन्न नाही वर्षाचं असं तुम्हाला ठरलं जातो. त्यानंतर बघा, पिवळं राशन कार्ड, BPLचा दाखला. तर पिवळं राशन कार्ड म्हणजेच तुमचं कमी उत्पन्न आहे, 2.5 लाखाच्या आतील तुमचं उत्पन्न आहे असं देखील तिथं गृहीत धरलं जातो. आता पांढरं राशन कार्ड जर असेल तुमचं तर तुम्हाला दिक्कत येऊ शकतो. कदाचित पांढरं राशन कार्ड हे ज्यांचं उत्पन्न जास्त असतं, 1 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असते, तर त्यांना दिले जात असतो. तर तुमचे फॉर्म बारकाईने चेक होऊ शकतो, हे देखील तुम्हाला माहिती आहे का? जर तुमच्याकडे पिवळं आणि केसरी राशन कार्ड असेल तर तुम्हाला टेन्शन घ्यावं लागणार नाही, कारण की तुमची योजना बंद होणार नाही. फक्त तुम्हाला इतकीच काळजी घ्यायची आहे की तुमचं DBT हे इनेबल आहे का, आणि त्याचसोबत DBT म्हणजेच तुमच्या बँकेला आधार कार्ड हे ॲक्टिव्ह असणे. DBT अलग आहे, ॲक्टिव्ह अलग आहे. ॲक्टिव्ह म्हणजे जर तुमचे बँकेला आधार कार्ड ॲक्टिव्ह असेल तर ठीक आहे. त्यानंतर तुमचं DBT जर इनेबल असेल तर तुम्हाला कुठलंच टेन्शन घ्यायचं नाही. सरसकट जेव्हा लाडकी बहीण योजनेचा वाटप होणार तेव्हा सरसकट तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येऊन जाणार, तर तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही. तर मी तुम्हाला भरपूरसे पॉईंट्स तुम्हाला सांगितले, त्यापैकी बघा, जसं की तुम्ही फॉर्म भरला त्यावेळेस जर तुमचं नाव मिसमॅच, इनकरेक्ट लेटर असेल तर ते तुम्हाला चेक करून घ्यायचं. म्हणजेच कुठलं एखादं लेटर कमी जास्त, वेलांटी कमी जास्त, हे कमी जास्त असेल तर तुम्ही चेक करू शकता. घरी तुम्हाला बँक पासबुक, आधार कार्ड हे घेऊन बसायचं आहे आणि त्यावर तुम्हाला चेक करायचं आहे की यावर नाव हे कमी जास्त आहे का. एखादं लेटर भरपूरच्या अक्षरामध्ये जास्त होऊन जात असतो किंवा भरपूरच्या अक्षरामध्ये कमी होऊन जात असतो, हे देखील तुम्हाला घर बसल्या चेक करून घ्यायचं आहे. म्हणजे लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला हप्ता यायला कुठली दिक्कत होणार नाही. तर बघा, सरकारने लाडकी बहीण योजना हे बंद केली नाही, लाडकी बहीण योजना सुरूच आहे. परंतु लाडकी बहीण योजनेसाठी वाटप हे निधी कमी पडल्यामुळे हे निधी वाटप अजून करण्यात आलेली नाही. परंतु हे निधी बजेटमध्ये जेव्हा बसणार तेव्हा पुढच्या महिन्यात, जसे एप्रिल मे, तर मेच्या महिन्यात तुम्हाला हे निधी वाटप होणार आहे. तर तुम्हाला हे सर्व कामं जे मी तुम्हाला पॉईंट सांगितले महत्त्वपूर्ण, ते तुम्हाला काम करून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. लाडकी बहीण योजना थेटप्रमाणे तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जाणार. तर अशा प्रकारे तुम्हाला हे सांगितल्याप्रमाणे कामं करून घ्यायचे आहे. तर आजचा व्हिडिओ अशा तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला असेल असं मला वाटतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्राला, मैत्रिणीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ज्या लाडकी बहिणी असणार आहे तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना एप्रिल हप्त्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती असणे गरजेचे असणार आहे. तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.